नमस्कार, मी जयवंत मगदूम। आमच्याकडे याला रानभाजी म्हणजेच मोहर असं म्हणतात। भाद्रपद महिन्यामध्ये पौष्टिक रानभाज्या खाण्यामध्ये याचे एक फार महत्त्वाचं स्थान आहे। प्रामुख्यानं ही जी काय भाजी आहे ती आमच्या शेतामध्ये डोंगर कपारीत आम्हानी सापडते। ह्यामध्ये पौष्टिक गुणधर्म जास्तीत जास्त असल्यामुळे ही आयुर्वेदिक समजली जाते। ही आमच्याकडे भरपूर प्रमाणात मिळते। ही जी काही भाजी आहे पांढरी जसे द्राक्षाचे वेल असतात तशी ही लोंबकळत असते। मुख्य म्हणजे जाळीमध्ये जिथं गवती रान आहे आमच्या शेतामध्ये तिथं हे मिळतं आणि मुख्यतः जी काटेरी वनस्पती आहे धारदार तिथेच ही सापडली जाते। ह्या भाजीमध्ये जास्तीत जास्त पौष्टिकता असल्यामुळे ही खाली जाते। आज गौरी आणि गणपती आणि शंकर ह्यांना एक नैवेद्यामध्ये ह्या भाजीचा प्रामुख्याने समावेश केला जातो। तर ही भाजी रानभाजी म्हणून ओळखली जाते। आमच्याकडे याला मोहर म्हणतात। तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि माझ्या व्हिडिओमध्ये आज जर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।